नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी भूगोलचा दुसरा धडा स्थान व विस्तार याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून हा व्हिडिओ तयार करत आहे। प्रश्न 1 आहे, खालील विधाने योग्य की अयोग्य ती लिहा। अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा। ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे। योग्य आहे। भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे, तर हे अयोग्य विधाने। योग्य विधाने की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे। ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे, तर हे अयोग्य विधाने। योग्य विधाने की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे। ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते, तर हे योग्य विधान आहे। पुढचं आहे, ब्राझील देशाच्या पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे, ते अयोग्य विधान आहे, कारण ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तानी राष्ट्र आहे, तर अयोग्य आहे, कारण भारताच्या वायव्येस पाकिस्तानी राष्ट्र आहे। भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात, तर हे विधान योग्य आहे। प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तर लिहा। स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? त्यातली पहिली समस्या होती की स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं। दुसरं आहे की स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरं जावं लागलं, म्हणजे युद्ध, दुष्काळ। आणि तिसरी समस्या अशी होती की विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकास संबंध वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावं लागलं। आणि चौथी होती की स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशात विविध स्वरूपाच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलं। म्हणजे आपल्या वाट्याला दुष्काळ आणि युद्ध या 2 गोष्टी वेगळ्या प्रकारे लादल्या गेल्या, पण यांना मात्र आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं। आता भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थान संदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? आपण स्थान म्हणजे कुठे लोकेट झालेलं आहे, तर भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भात पुढील बाबी। एक म्हणजे भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, लक्षात ठेवा, भारताचं स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझीलचं स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे। दोन्हीचा गोलार्धाचा जागा वेगळी आहे। भारत आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे। भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्ती व रेखावृत्तीय विस्तार सांगायचा आहे, तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार काय बघा। भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 8°4'। उत्तर अक्षवृत्त ते 37°6'। उत्तर अक्षवृत्त आहे अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6°45' अक्षरावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे। आणि भारत रेखावृत्तीय विस्तार आहे, भारताचे रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे। ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त आहे। ब्राझील रेखावृत्तीय विस्तार, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार आहे 34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त आहे। प्रश्न तिसरा, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहायची आहे, तर इथे 4 पर्याय आहे। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट, लक्षातच ठेवायचं आपण, हे 4 ऑप्शन्स पण तुम्हाला माहिती पाहिजे, लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट आणि पोर्ट ब्लेअर। दुसरा प्रश्न आहे, दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत। कोणते देश ब्राझीलच्या सीमेला चिकटून असे नाही, लगत नाहीयेत? तर याच्यामध्ये चिली आणि इक्वेडोर हे योग्य उत्तर आहे। बाकीचे ऑप्शन्स पण लक्षात ठेवा। दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे, तर इथे 4 प्रकारच्या राजवटी दिल्या आहेत, लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक आणि अध्यक्षीय, तर याच्यामध्ये प्रजासत्ताक उत्तर आहे। खालीलपैकी कोणता आकार हा ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? बघा, हे 4ही आकार कसे एकसारखेच वाटतात, पण त्याचे योग्य उत्तर आहे 1 नंबरचा आकार। हा काय करतो? ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो। खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? लक्ष देऊन बघा, तर उत्तर क्रमांक 3 हा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो। आणि दुसरा आहे, गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? त्या गोलार्धाचा विचार करता भारत हा 3 नंबरचं जे उत्तर आहे त्या गोलार्धात आहे। गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने, इथे 4 ऑप्शन्स दिले, तर 2 नंबरचा जो गोलार्ध आहे त्याच्यामध्ये आहे दक्षिण गोलार्धात। तर धन्यवाद विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, उत्तरं पाठ करायला सोपी आहे, जितकं जास्त वाचाल तितकी जास्त ती लक्षात राहतील।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.